तर भावांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लय दिवसाबाद व्हिडिओ बनवून राहिलो मी. हा 7-8 दिवस झाले असतील मी काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला नाही. तर भावांनो, तुम्हाला तर माहीतच आहे आपली 12वी एंड झाली, CETची परीक्षा बी झाली. आणि तुमच्यातले जेवढे बी ड्रॉप घ्यायचा विचार करू राहिले की नाही CETच्या परीक्षेसाठी, तर तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या. इंस्टाग्राम, यूट्यूब ह्या मोबाईल पाहणं बंद करून टाका. तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या. आणि जेवढे बी माझ्यासारखे आहेत जे आता समोर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार करू राहिले, तर तुम्ही तुमच्या आता काय करायचं भविष्यात त्याच्यावर फोकस करा. आणि तुम्हाला जे वाटते ते करा, की बा समोर रिग्रेट नाही झालं पाहिजे आपल्याला 4-5 वर्षानं, की असं नव्हतं करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे होतं. म्हणून मी म्हणतो तुम्हाला जे वाटते ते करा. फक्त रिग्रेट नाही झालं पाहिजे कायचंच. या गोष्टी हे गोष्ट ध्यानात ठेवा फक्त तुम्ही. तर हा व्हिडिओ बनवू राहिला तो आपल्या चॅनलबद्दल, चॅनलवर काय अपलोड करणार आहोत आणि मी काय करणार आहोत. तर अजून 2-2.5 महिने टाईम आहे म्हणा. 2-2.5 महिने टाईमच आहे अजून. हो, तर या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे IRL स्ट्रीम, व्लॉग्स आणि रिॲक्शन व्हिडिओ. ह्या 3 गोष्टी या चॅनलवर मी अपलोड करणार म्हणजे करणार. तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत आपल्या या चॅनलवर. तर तुम्हाला आता माहीतच आहे की रोज लाईव्ह स्ट्रीम करू राहिलो मी. रोज लाईव्ह स्ट्रीम करू राहिलो. दुपारी जर लाईव्ह स्ट्रीम केली तर 2 वाजता, रात्री जर केली तर 9 वाजता. म्हणजे 1-2 वाजता येत असतो मी लाईव्ह. दुपारी जर केली तर रात्री 9 वाजता येत असतो. लाईव्ह स्ट्रीम जर केली तर 75 डेज लाईव्ह स्ट्रीम चॅलेंज करू राहिलो. तुम्हाला माहीतच आहे आता 8वा दिवस चालू आहे वाटते आजचा. तर ते होऊनच जाणार. समोर तुम्हाला ते तर सांगितलंच. IRL स्ट्रीम हा जो कॉन्सेप्ट आहे ना, मला लय पहिल्यापासून माहीत होता. मला हे गोष्ट करायची बी होती. IRL म्हणजे इन रिअल लाईफ. हे गोष्ट मला लय वर्षाची माहीत होती. पण मला एवढ्यात माहीत पडले IRL स्ट्रीम म्हणतात म्हणून, म्हणजे इन रिअल लाईफ स्ट्रीम. ही गोष्ट आपल्याला करायचीच आहे. आणि अजून तर काही नाही, हेच सांगायचं होतं मला या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये. एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. आता जो आपले अर्जुन सर आहेत का नाही, गणितांकवाले अर्जुन सर, ते कोर्स लॉन्च करू राहिले 45 डेजचा पायथन अँड जेन AI. तो कोर्स आपल्याला घ्यायला पाहिजे का नाही, वर्थ इट राहणार का नाही, हे गोष्ट बी तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. घ्यायला पाहिजे तो कोर्स का नाही. आणि आता तर एकच फोन आहे, आताच आता एकच फोन आहे माझ्याजवळ. त्या फोनवरून जे मला करता येऊ राहिलं लाईव्ह स्ट्रीम आणि व्हिडिओज बनवणं, बस एवढं करून राहिलो मी. हे PC आहे आपल्याजवळ, पण एवढं काही कामाचं नाही. हे सगळा व्हायरस घुसला यात, काही कामही नाही करत. सगळं विंडो लॉक होईल आहे. फक्त यूट्यूब उघडते याच्यात, बस बाकी काहीच नाही. म्हणजे काही कामाचंच नाही असं म्हटलंच चालते तुम्ही. आणि आपल्याजवळ एक मोबाईल आहे, त्यात आपल्याला गेम खेळता नाही येत. गेमिंग व्हिडिओ तर आता मी सोडूनच दिलं. फ्री फायरचा मी विचार करणंच बंद करून टाकला, कारण खेळताही नाही येत आणि आता काही इंटरेस्ट बी नाही राहिला ना सध्या तिकडे. आणि हो, लय जण मला विचारतात की बा आता पॅशन काय आहे, प्रोफेशन काय आहे, पुढे करणार काय तू आता. मला ते काहीच माहीत नाही. ते माहीत करून घ्यायसाठीच तर मी पुढे 4 वर्ष इंजिनिअरिंग करू राहिलो का नाही. त्याच्यानं तुम्ही मला विचारतच नका जो तू काय करणार आहे. तर मला इंटरेस्ट बी नाही हे सांगण्यात किंवा याच्याबद्दल बोलण्यात. मला तुम्ही विचारत नका जो. आणि बस एवढंच म्हणायचं होतं. आणि तुम्ही बी आता तुमच्या जिंदगीत काही चांगलं करा. इंजिनिअरिंग करत असताना तर चांगल्या कॉलेजमधून करा, म्हणजे अभ्यासावर लक्ष द्या. बस हेच म्हणायचं होतं मला. बस एवढाच व्हिडिओ. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बंद करून टाकतो मी हा व्हिडिओ.